आता आपण मुलांनो गेमच्या माध्यमातून आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत. बघा ही सर्व गेम आहेत, या गेमच्या माध्यमातून आपण प्रश्न बघणार आहोत. तर बघा आपण याच्यामध्ये क्रिकेटचा जो आपण गेम घेणार आहेत आणि ते पहिला प्रश्न पाहणार आहोत. तुम्हाला इथे 4 ऑप्शन्स आहेत. ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुम्हाला 2 ऑप्शन होते, पण गेमच्या माध्यमातून तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी आपले एक करेक्ट आन्सर असणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया गेमच्या माध्यमातून. इथे दिले आय एम ऑलवेज. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे आय एम ऑलवेज. मग आय एम ऑलवेज काय तुम्हाला ओळ पूर्ण करायची आहे. आय एम ऑलवेज मी नेहमीच, मग काय आहे? राईट आहे, फर्स्ट सेकंड ॲक्टिव्ह आहे, थर्ड रॉंग आहे का फोर्थ फ्रेश आहे. आता बघा हे 4 पैकी आपली योग्य उत्तर काय असणार आहे? फ्रेशचा अर्थ काय? मी नेहमीच फ्रेश आहे. म्हणजे काय की मी नेहमी कसं असतो की फ्रेश असतो, म्हणजे मला कोणतंही काम सांगा मी थकत नाही, म्हणजे त्याला काय बोलणार? फ्रेश आहे. रॉंग म्हणजे काय? चूक आहे. ॲक्टिव्ह म्हणजे काय की कामात सक्रिय भाग घेणे. आणि राईट म्हणजे काय? बरोबर आहे. तर मग इथे वाक्य कोणतं येऊ शकतं? आय एम ऑलवेज, मग राईट आहे, मी ऑलवेज राईट. हे कोणासाठी आहे? हे मोठ्या माणसासाठी. आय एम ऑलवेज काय आहे आणि यू आर ऑलवेज राईट आहे. मग इथे ॲक्टिव्ह पण येणार नाही, इथे फ्रेश पण येणार नाही, इथे राईट पण येणार नाही. मग इथे जे आपले जे वाक्य आहे किंवा आपलं सेंटेन्स जे मिनिंगचं आहे किंवा त्याचा जो खरा आपला जो पर्याय आहे तो आहे आय एम ऑलवेज रॉंग. की जो लहान मुलं जे कवी सांगत आहेत की लहान मुलं काय बोलत आहेत? आय एम ऑलवेज रॉंग आणि यू आर ऑलवेज राईट. हे वाक्य कसं आहे? ठरलेलं आहे. म्हणून जे आपलं आन्सर असणार आहे रॉंग, आय एम ऑलवेज रॉंग हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण करेक्ट आन्सरावर इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे वेन आय ब्रेक समथिंग. जेव्हा मी एखादी गोष्ट तोडतो, एखादी वस्तू तोडतो, आय एम, मग मी कसं आहे? जेव्हा एखादी मी गोष्ट तोडतो मग मी कसं आहे? आय एम हॅपी आहे, आय एम नॉटी आहे, आय एम सॅड आहे, आय एम केअरलेस आहे. आता बघा एखादी जेव्हा गोष्ट तोडतो म्हणजे हॅपी होऊ शकतो का? हॅपी म्हणजे आनंद नाही होऊ शकत. आय एम नॉटी म्हणजे मी खोडकर आहे का? त्याच्यात खोडकरपणा नाही आहे. आय एम सॅड म्हणजे मी दुःखी आहे का? नाही. तर आय एम केअरलेस होऊ शकतं का? की मी निष्काळजी आहे. एखादी गोष्ट आपल्या लहान मुलांच्या हातातून तुटते म्हणजे याचा अर्थ काय की त्यांना त्या गोष्टीचं मूल्य नाही आहे, त्यांना महत्त्व नाही आहे किंवा ती गोष्ट त्यांच्याकडून चुकून देखील होऊ शकते. म्हणजेच काय आहे? त्याला निष्काळजीपणा बोलतात. म्हणून इथे वेन आय ब्रेक समथिंग आय एम केअरलेस हे आपलं इथे करेक्ट आन्सर इथे असणार आहे. ना हॅपी, नॉटी, ना सॅड असू शकत नाही. म्हणून जे आपलं करेक्ट आन्सर आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला थर्ड क्वेश्चन आहे वेन यू रेज युअर व्हॉइस. यू इथे काय आलं आहे? यू म्हणजे कोण आहे? यू म्हणजे ग्रोन अप, म्हणजे जे मोठी माणसं आहेत. वेन यू रेज युअर व्हॉइस यू आर टीचिंग मी टू बी. जेव्हा मोठ्या माणसाचा जेव्हा तुमचा आवाज वाढतो तेव्हा तुम्ही मला काहीतरी काय करता? म्हणजे बघा इथे यू आर टीचिंग मी म्हणजे तुम्ही मला काय शिकवता? नाईस गोष्टी शिकवता, गुड गोष्टी शिकवता, अगली शिकवता का बॅड शिकवता? बॅड म्हणजे काय आहे? वाईट आहे. अगली म्हणजे कुरूप आहे. गुड म्हणजे चांगलं आहे. नाईस म्हणजे देखील छान आहे. तर तुम्ही जेव्हा मला तुमचा जेव्हा आवाज वाढवतो तेव्हा तुम्ही तुमच्या त्या आवाज वाढण्याच्या माध्यमातून तुम्ही काय प्रकट करता की तुम्ही मला काही चांगल्या गोष्टी शिकवत असतात. मग नाईस, बॅड आणि अगली शिकवू शकतो का? अगली आणि बॅड तर नाहीच, हे ऑप्शन आपलं असू शकत नाही. वाईट गोष्टी शिकवतं का? कोण कुरूप गोष्टी शिकवतं का? तर याच्यामध्ये जो आपला कवितेत जो शब्द आला आहे नाईसचा अर्थ देखील गुडच आहे, छान आहे, चांगला आहे. परंतु जो कवितेत शब्द आला आहे यू एन यू रेज युअर व्हॉइस यू आर टीचिंग मी टू बी गुड हा आपला इथे शब्द आलेला आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला जो फोर्थ क्वेश्चन आहे वेन यू क्वॅरल विथ अ नेबर. यू, आता इथे परत यू आलेला आहे. यू म्हणजे कोण? मोठी माणसं आहे, जे नेबर आहेत. वेन यू कॅरल विथ अ नेबर जेव्हा तुम्ही तुमच्या शेजाऱ्याबरोबर भांडता यू आर ओनली डुईंग यू. मग तुम्ही काय करत आहात तुमची? मग इथे काय दिले बघा फर्स्ट आपलं जो 4 ऑप्शन आहे त्याच्यापैकी तुम्ही ड्युटी करता, तुम्ही वर्क करता, तुम्ही बिझनेस करता का तुम्ही होमवर्क करता. आता इथे 4 शब्दाचा जो अर्थ आहे होमवर्क म्हणजे काय? गृहपाठ आहे. बिझनेस म्हणजे तुमचा व्यवसाय आहे. इथे वर्क म्हणजे काम आहे आणि ड्युटी म्हणजे देखील कार्य आहे. मग जेव्हा तुम्ही तुमच्या शेजाऱ्याबरोबर भांडता तेव्हा तुम्ही तुमचं काय करताय? तर साहजिकच आहे तुम्ही होमवर्क करत नाही, तुम्ही बिझनेस करत नाही आहे, तुम्ही तुमचं कामही करत नाही. मग तुम्ही तुमचं काय करत आहेत? तुम्ही तुमचं तुम्ही तुमची ड्युटी करत आहात. तुम्ही काय करतात? कार्य करत आहात. आणि म्हणून इथे जो आपला करेक्ट शब्द असणार आहे वर्क, बिझनेस आणि होमवर्क हे आपलं उत्तर असणार नाही आहे. तर आपलं उत्तर आहे वेन यू क्वारल विथ अ नेबर यू आर ओनली डुईंग युअर वर्क युअर ड्युटी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तर इथे काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे वेन आय वेकअप लेट.
जेव्हा मी उशिरा उठतो आय एम गेटिंग, मग त्यावेळेस मला बोललं जातं की हा उशिरा उठल्यामुळे हा कोण आहे. मग इथे 4 ऑप्शन आहेत. हा लेझी आहे, हा रेडी आहे, हा ॲक्टिव्ह आहे का हा फ्रेश आहे. ते 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार. फ्रेश हा शब्द इथे आलेला आहे कवितेत तर नाही. ॲक्टिव्ह आलेला आहे नाही. तर फ्रेश म्हणजे काय की कधी कोणतेही काम उत्स्फूर्तपणे काम करणं त्याला फ्रेश बोलणार. ॲक्टिव्ह म्हणजे सतत कामामध्ये सक्रिय राहणं. रेडी म्हणजे तयार होणं. मग हे तिन्ही शब्द याला लागू पडतात का. जर उशिरा उठले तर मग हा तयार होऊ शकतो का, हा ॲक्टिव्ह राहू शकतो का, हा फ्रेश राहू शकतो का, तर नाही. मग त्यामुळे तिन्ही जे आन्सर आहेत आपले कसे आहेत, रॉंग आहे. मग आपलं करेक्ट आन्सर आहे वेन आय वेकअप लेट आय एम गेटिंग, काय येणार आहे लेझी. लेझी म्हणजे काय आहे, आळशी आहे. आणि म्हणून जे आपलं करेक्ट आन्सर आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण गेमच्या माध्यमातून 5चे 5 प्रश्नांची उत्तर आपण इथे सोडवलेली आहे. आता आपण मुलांना पाहणार आहोत टेस्टच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. ती कोणती आहेत ते देखील आपण चला तर सुरुवात करूया. बघा आपल्या इथे तुम्हाला 4 ऑप्शन आलेले आहेत. इथे 4 पर्याय आहेत. त्या 4 पर्यायापैकी आपल्या इथे एक करेक्ट आन्सर असणार आहे आणि एक करेक्ट आन्सरवर आपण क्लिक करणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. आपल्या मुलांना टेस्टच्या माध्यमातून पहिला जो क्वेश्चन आहे तो पाहणार आहोत. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे आय एम ऑलवेज. आय एम ऑलवेज तुम्हाला कवितेची ओळ पूर्ण करायची आहे. मग काय आहे, आय एम ऑलवेज काय आहे, राईट आहे, रॉंग आहे, ॲक्टिव्ह आहे का फ्रेश आहे. या 4 पैकी आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे बघा आपण पाहणार आहोत. बघा आय एम ऑलवेज मग काय आहे, आय एम ऑलवेज राईट असणार आहे का, तर हे मोठ्यांसाठी बोललं आहे. आय एम ऑलवेज फ्रेश आहे का, तर तेही नाही. आय एम ऑलवेज ॲक्टिव्ह आहे का, तर नाही. तर मग त्यांनी काय दिलं आहे की आय एम ऑलवेज रॉंग, हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आणि म्हणून आय एम ऑलवेज रॉंग आणि यू आर ऑलवेज राईट आपण कवितेच्या शेवटी पाहिलेलं होतं. आणि म्हणून आपण योग्य उत्तर इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे वेन यू रेज युअर व्हॉइस यू आर टीचिंग मी टू बी. जेव्हा तुमचा आवाज वाढतोय वेन यू इथे काय आहे, यू म्हणजे कोण, जे मोठे माणसं आहेत, ग्रोन अप आहेत. वेन यू रेज युअर व्हॉइस यू आर टीचिंग मी टू बी. मग तुम्ही मला काही चांगल्या, तुम्ही ज्या काही गोष्टी मला ज्या शिकवतात त्या कशा आहेत. मग नाईस आहे, अगली आहे, गुड आहे का बॅड आहे. आता याचे देखील तुम्हाला अर्थ सांगितले आहे. बॅड म्हणजे वाईट आहे, अगली म्हणजे कुरूप आहे, गुड म्हणजे छान आहे, नाईस म्हणजे गुड म्हणजे चांगलं आहे आणि नाईस म्हणजे छान आहे. तर यापैकी बघा अगली आणि बॅड तर शिकू शकणार नाही पॅरेंट. जे नाईस आहे हा शब्द देखील गुडच्याच माध्यमातून किंवा गुडच्याच बरोबरीचा आहे. नाईस गुड आपण बोलतो, परंतु कवितेत आलेला शब्द आपल्याला पाहिजे म्हणून आपण काय बोलणार आहोत, वेन यू रेज युअर व्हॉइस यू आर टीचिंग मी टू बी. काय आहे, गुड हा शब्द इथे येणार आहे. आपलं जो करेक्ट आन्सर आहे म्हणून आपण याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे वेन आय ब्रेक समथिंग. इथे काय दिलं आहे, वेन आय ब्रेक समथिंग आय एम. जेव्हा मी एखादी गोष्ट तोडतो तेव्हा मी कसं आहे. मग हॅपी आहे, सॅड आहे, नॉटी आहे का म्हणून केअरलेस आहे. ते 4 पैकी आपलं काय उत्तर असणार आहे. नॉटी असू शकतो का, तर नॉटी असू शकतो. खोडकर आहे का, तर नाही. तो सॅड असेल का, एखादी गोष्ट त्याच्याकडून जर तुटली फुटली मग तो काय होईल, तो थोडाफार प्रमाणात दुःखी होईल. मग इथे परत दुसरं ऑप्शन आहे हॅपी आहे. मग एखादी गोष्ट जर त्याच्या हातातून पडली तो हॅपी होऊ शकतो का, तो आनंदी होऊ शकतो का, तर नाही होऊ शकत. म्हणजे त्याचा अर्थ इथे काय येणार आहे, वेन आय ब्रेक समथिंग आय एम काय आहे, केअरलेस आहे. म्हणजे काय आहे, निष्काळजीपणा आहे. हे आपलं इथे करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे वेन यू क्वारल विथ अ नेबर. जेव्हा तुम्ही तुमच्या शेजाऱ्याबरोबर भांडता तेव्हा यू आर ओनली डुईंग यू. तेव्हा तुम्ही तुमची फक्त काय करत असतात, मग तुम्ही ड्युटी करताय, बिझनेस करताय, वर्क करताय का होमवर्क करताय. आता इथे होमवर्क येऊ शकतो का, तर नाही. तर इथे तुम्ही बिझनेस पण येऊ शकतो का, तुम्ही तुमचा व्यवसाय करताय का. जर तुम्ही एखाद्यावर भांडताय तुमच्या शेजाऱ्यावर मग तुम्ही तुमचा होमवर्क करताय का त्यावेळेस, मग हे आन्सर नाही आहे. बिझनेस करताय का, तर हे देखील आन्सर नाही आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं वर्क करताय, तुम्ही तुमच्या घरातलं काम करताय का, तर नाही. मग हे तुम्ही काय करताय, तुमची ड्युटी म्हणजे तुमचं कार्य आहे ते करत आहात. म्हणजे हे तिन्ही ऑप्शन इथे असणार नाही. आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे ड्युटी. वेन यू क्वारल विथ अ नेबर यू आर डुईंग युअर ड्युटी, हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे वेन आय वेकअप लेट. जेव्हा मी उशिरा उठतो आय एम गेटिंग. मग मला बोललं जातं, काय बोललं जातं, लेझी, ॲक्टिव्ह, रेडी किंवा फ्रेश. जे 4 तुम्हाला ऑप्शन दिले आहे. काय आहे, रेडी, लेझी, रेडी, ॲक्टिव्ह आणि फ्रेश. हे 4 पैकी आपलं काय ऑप्शन असणार आहे. तर बघा ॲक्टिव्ह असू शकणार आहे का, जर उशिरा उठले तर कोणी ॲक्टिव्ह असू शकतो का, जर उशिरा उठले तर कोणी फ्रेश असू शकतं का, नाही. दोन्ही ऑप्शन असणार नाही आहेत. तर ॲक्च्युली
त्याप्रमाणे कोणी फ्रेशही नसणार आहे, ॲक्टिव्हही नसणार आहे आणि कोणी उशिरा उठलं तर कोणी पटकन रेडी होणार आहे का, तर नाही. तर तिन्ही ऑप्शन आपले रॉंग आहे. जो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, या फर्स्ट आपले जो ऑप्शन आहे जो लेझी आहे, लेझी म्हणजे आळशी आहे. वेन यू वेकअप लेट, जेव्हा मी उशिरा उठतो तेव्हा मला काय बोललं जातं, लेझी बोललं जातं. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. अशा प्रकारे मुलांना बघा, इथे आपण टोटल क्वेश्चन 5 होते, अटेम्प्ट क्वेश्चन 5, करेक्ट आन्सर 5 आणि आपलं रॉंग आन्सर एकही आलेलं नाही आहे. आता आपण क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून प्रश्न पाहणार आहोत. जी काही लॉंग आन्सर आहेत, काही शॉर्ट आन्सर आहेत, ते कोणते आन्सर आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर मुलांना आता बघा, आपण पाहणार आहोत जो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, आपण पाहणार आहोत की या फर्स्ट क्वेश्चनच्या माध्यमातून कोणते प्रश्न बघा पाहणार आहोत. जो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे आपण सुरुवात करणार आहोत. इथे दिले लिस्ट ऑल द सिच्युएशन डिस्क्राईब इन द पोएम. बघा इथे त्यांनी लिस्ट म्हणजे काय दिले की तुम्ही जी सूची द्या, लिस्ट ऑल द सिच्युएशन, की हर एक जी परिस्थितीची तुम्हाला काय द्यायचं आहे, डिस्क्राईब करायचं आहे, वर्णन करायचं आहे इन द पोएम. म्हणजे कवितेमध्ये आलेली जी आहे, जी सिच्युएशन आहे त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, वर्णन करायची, त्याची तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. मग इथे लिहिलं फॉर एक्झाम्पल म्हणजे काय आहे, वॉकिंग अप लेट, वेकिंग अप लेट म्हणजे मी उशिरा उठलेला आहे. म्हणजे काय आहे की अशा प्रकारे कोणते सिच्युएशन तिथे आलेली आहेत की जिथे मुलाला सांगितलं आहे की तू उशिरा उठलायस म्हणून तुला लेझी बोललं आहे, तुझ्या हातातून एखादी गोष्ट फुटली आहे म्हणजे तू कसा आहेस, तू वेंधळा आहेस, तुला काय, तू केअरलेस आहे, अशा प्रकारे बोललं जात आहे. त्याचप्रमाणे त्याला बोललं जात आहे की तू तुझ्या मित्राशी भांडत आहे, तुझ्या फ्रेंडबरोबर, मग तू कसं आहे, तू वाईल्ड आहेस, तू कसा आहे, नॉटी आहे. म्हणजे जी सिच्युएशन कोणती आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे टाकायची आहे. तिथे दिलेली आहे लिस्ट ऑल द सिच्युएशन. सिच्युएशन म्हणजे काय, परिस्थिती. डिस्क्राईबचा अर्थ काय आहे, वर्णन आहे. इन द पोएम बघा, तर आपलं उत्तर पाहणार. द एक्झाम्पल्स आर म्हणजे खालील काही उदाहरणं आहेत ते आपण बघणार आहोत. बघा, द एक्झाम्पल्स आर सेईंग नो टू समथिंग. बघा इथे काय दिले, सेईंग नो टू समथिंग, की जेव्हा मी एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो, हे आपलं झालं आहे पहिलं, फर्स्ट. सेकंड आहे रेझिंग व्हॉइस, सेकंड आहे रेझिंग, जेव्हा माझा आवाज वाढला जातो, बरोबर. थर्ड आहे ब्रेकिंग समथिंग, जेव्हा एखादी गोष्ट माझ्याकडून तुटून जाते, फुटून जाते, ब्रेकिंग समथिंग हे थर्ड झालं. डुईंग समथिंग रॉंग अँड क्वारलिंग, जेव्हा एखादी गोष्ट माझ्याकडून चुकून घडते, डुईंग समथिंग रॉंग, जेव्हा एखादी मी गोष्ट चुकीची करतो, अँड क्वारेलिंग म्हणजे मी जेव्हा भांडतो. तर अशा प्रकारचे ते काय केलेलं आहे, लिस्ट दिलेली आहे. बघा अशा प्रकारची 4 प्रकारची इथे तुम्हाला उदाहरणं इथे दिलेली आहेत की सेईंग नो टू समथिंग, जेव्हा मी एखाद्या गोष्टीला नाही बोलतो, ते एक एक्झाम्पल आहे. रेझिंग व्हॉइस, जेव्हा माझा आवाज वाढतो, हे सेकंडली आहे. ब्रेकिंग समथिंग, जेव्हा मी एखादी गोष्ट तोडतो, हे आपलं थर्ड आहे. डुईंग समथिंग रॉंग अँड क्वारेलिंग, जेव्हा मी एखादी गोष्ट चुकीची करतो किंवा मी भांडतो तेव्हा देखील मला काय बोललं जातं आहे की तू कसा आहेस, तू वाईल्ड आहेस, तू नॉटी आहेस, असं बोललं जातं. मग अशा प्रकारे ही लिस्ट दिलेली आहे. लिस्ट द ऑल सिच्युएशन डिस्क्राईब इन द पोएम. मग अशा प्रकारची ही सगळी लिस्ट इथे आपण दिलेली आहे, ही देखील मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. बघा मुलांना, आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण पाहणार आहोत. फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. तुम्हाला जे शोधायचे आहे शब्द, अँटोनिमचा अर्थ काय, जे विरुद्ध अर्थी ऑफ द फॉलोइंग वर्ड, जे खाली शब्द दिले आहेत त्या शब्दाचं तुम्हाला काय करायचं आहे, विरुद्ध अर्थी शब्द सांगायचे आहेत. म्हणजे कोणते आहेत, लेझी आहे, रूड आहे, फर्म आहे, केअरलेस आहे आणि रॉंग आहे. मग रॉंगचं काय आहे, राईट आहे. जसं केअरलेसचं आहे, केअरफुल आहे. त्याचप्रमाणे रूडचं काय आहे, पोलाईट. म्हणजे सर्व शब्द तुम्हाला विरुद्ध अर्थीमध्ये सांगायचे आहेत. बघा आपला जो फर्स्ट आहे, लेझीचा अर्थ काय येणार आहे, लेझी म्हणजे काय आहे, जो आपला फर्स्ट आहे, लेझी म्हणजे आळशी आहे. तर मग आपण बोलणार ॲक्टिव्ह बोलणार. मग त्याला दुसरा शब्द काय आहे, इंडस्ट्रियस, म्हणजे लेझीला आपण ॲक्टिव्ह पण हा शब्द वापरू शकतो. ACTIVE हे काय आहे, ॲक्टिव्ह हा शब्द देखील ऑपोजिट येऊ शकतो. म्हणजे लेझी म्हणजे काय, आळशी आहे, तर ॲक्टिव्ह म्हणजे कोण आहे, चपळ आहे. त्याचप्रमाणे रूडचा अर्थ काय आहे, आपण बोलू शकतो उद्धट आहे. तर इथे पोलाईटचा शब्द आला आहे. मग पोलाईट म्हणजे कसं आहे, नम्र आहे, शांत आहे, हे दोन्ही शब्द येऊ शकतात. आपण विरुद्धार्थी शब्द पाहत आहोत. फर्म म्हणजे काय, खात्रीने म्हणजे निश्चित, फर्मपणे. त्याचं काय, हेस्टेड म्हणजे आपण काय बोलू शकतो, अनिश्चितता, म्हणजे खात्रीने असणे किंवा अनिश्चितता असणे. ते थर्ड झालं. आता 4 आहे केअरलेस. केअरलेसचा अर्थ काय आहे, निष्काळजीपणा. तर केअरफुलचा अर्थ आहे काळजीपूर्वक. काय आहे, काळजीपूर्वक. इथे आहे रॉंग आहे. तर रॉंगचं काय आहे, राईट आहे. रॉंग म्हणजे काय, चूक आणि बरोबर. राईटचा अर्थ काय, बरोबर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं
की राईटचा जसा अर्थ आपण घेऊ त्याप्रमाणे तो राईट म्हणजे आपण बोलतो हा राईट म्हणजे हा बरोबर आहे. त्याचप्रमाणे राईट अँड लेफ्ट म्हणजे काय आहे की आपला उजवा आणि डावा आहे, की राईट आन्सर म्हणजे योग्य उत्तर द्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे अँथोनिम्स म्हणजे जे आपले जे विरुद्धार्थी शब्द आहे ते देखील आपण इथे पाहत आहोत. ते अँथोनिम्स आर फॉलोइंग म्हणजे इथे काय जे विरुद्धार्थी शब्द दिले आहेत ते अशा प्रकारचे खाली दिलेले शब्द आहेत ते देखील इथे आपण पाहत आहोत. जो आपला थर्ड क्वेश्चन आहे आपण मुलांना पाहणार आहोत. इथे दिलेले आहे ट्रान्सलेट टू फॉलोइंग इन मराठी. आता तुम्हाला मराठी भाषेत रूपांतरित करायचं आहे की मराठी भाषेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रूपांतरित करायचं आहे. जे खाली जे शब्द दिलेले आहेत बघा, मग कोणते शब्द आहेत, स्टबन आहे, फर्म आहे, केअरलेस आहे, नॉटी आहे, हेल्पलेस आहे, क्लिमसी आहे. तर बघा हे जे शब्दाचे तुम्हाला मराठीत अर्थ सांगायचे, वर्ड्स मिनिंग सांगायचे, कशामध्ये सांगायचे आहेत, मराठीमध्ये. मग स्टबनचा अर्थ काय बोलणार आहोत आपण, हट्टी बोलणार आहोत. फर्मचा म्हणजे खात्रीने बोलणार, ठामपणे. केअरलेस म्हणजे काय आहे, निष्काळजीपणा आहे. नॉटी म्हणजे काय आहे, खोडकर आहे. हेल्पलेस म्हणजे आपण काहीच करू शकत नाही, त्याला आपण बोलणार. हेल्पलेस आहे म्हणजे कोणते आपण एखादी बशी आहे, कप आहे जो आपल्या हातातून फुटून गेला, निसटून गेला, म्हणजे आपण काय झालं, हेल्पलेस आहे म्हणजे आपण कोणतीच गोष्टीची मदत करू शकत नाही किंवा त्याला आपण हेल्पलेस बोलणार. क्लेमसी आहे म्हणजे काय आहे, वेंधळा आहे. कसं आहे, वेंधळा आहे. बघा आपण त्याचे शब्द पाहणार आहोत. बघा स्टबन म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं हट्टी आहे. स्टबन म्हणजे काय आहे, हट्टी आहे. फर्म म्हणजे खंबीर, की आम्ही आमच्या मतावर खंबीर आहोत, ठाम आहोत, हा देखील शब्द इथे येऊ शकतो. केअरलेस म्हणजे काय आहे, निष्काळजी आहे. केअरचा अर्थ काळजी घेणे आणि केअरलेस म्हणजे निष्काळजी आहे. नॉटीचा अर्थ काय आहे मुलांना, नॉटी म्हणजे खोडकर आहे, हे देखील आपलं झालेलं आहे. हेल्पलेस म्हणजे असहाय्य आहे. जर एखादी गोष्ट आपल्या आता हातातून तुटून गेली, जर कप आहे, काचेचा ग्लास आहे, जर तो आपल्या हातातून पडला, तो फुटला, मग आपण कसं झालो, असहाय्य झालो. म्हणजे त्याला काय बोलणार आहोत, हेल्पलेस बोलणार आहोत, असहाय्य, की आता आपण काहीच करू शकत नाही. क्लेमसी म्हणजे काय आहे, वेदळा आहे. तर अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते आपण मराठीमधून ट्रान्सलेट केलेले आहेत. त्या शब्दांचा अर्थ मी तुम्हाला सुरुवातीला देखील सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे आपण शब्द बनवून पाहिले आहेत. तर म्हणून या कवितेच्या माध्यमातून आपण पाहिलं आहोत ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर देखील आपण घेतलेले आहे, जे आपण सोप्या भाषेमध्ये त्याचं मुलांना मी स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे जी कविता आहे ती देखील तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलेली आहे. चित्रीकरणाच्या माध्यमातून, स्पष्टीकरणाच्या माध्यमातून तुम्हाला मी ती स्पष्ट केली. अतिशय सोपी आणि सुंदर कविता आहे, की जी कविता तुम्हाला इथे सादर केलेली आहे. ती सांगितलेली आहे की कशा प्रकारे मुलांनो, की जे लहान मुलं आहेत ते कशा प्रकारे दुहेरी जे त्यांचं मत आहे, दुट्टपणा जो आहे तो कशा प्रकारे इथे सादर केलेला आहे, की लहान मुलांसाठी वेगळं मत आहे आणि मोठ्या माणसासाठी कशा प्रकारे तोच नियम, म्हणजे हे दोन नियम कशा प्रकारे वेगवेगळे केले जात आहेत, याच्यात सर्व संपूर्ण जे चित्रण आहे ते चित्र मुलांना आपण इथे या कवितेच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. तशा प्रकारे मुलांना हा जो पाठ आहे मी तुम्हाला व्यवस्थित मुलांना सोप्या भाषेत आज समजून सांगितलं आणि तो तुम्हाला समजला मला खात्री आहे. पुन्हा भेटू एका नवीन भागाकडे, एका नवीन पाठाकडे. तोपर्यंत धन्यवाद.